हॅलो नमस्कार. आपण नवरी मिळे हिटलरला 31 जुलैच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. सोळुंखे रेवतीच्या घरी असतात आणि रेवतीच्या बाबाला म्हणतात की असंही तुम्ही 40च्या प्लस तुमच्या एका मुलीचं लग्न लावून दिलेलं आहे आणि दुसऱ्या मुलीचंही 40व्या सोबत लग्न लावून द्या, काही फरक पडणार आहे एवढा असंही. आणि मग ती म्हणते की तुमचे हप्ते तर आम्ही फेडत आहोत ना, आम्ही पोलीस कंप्लेंट करतो. मग साळुंखे त्यांना म्हणतो की ठीक आहे, ह्या महिन्याचा हप्ता कुठे, जा पोलीस कंप्लेंट करायची, कुठे करायची ते करा. जोपर्यंत तुम्ही माझ्या लग्नाला होकार देत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. आणि डायरेक्टली जाऊन रेवतीच्या हाताला धरतो आणि सगळ्यांनाच मग त्याच्यासोबत 2 मुलं आलेलं असतात ते रेवतीच्या बाबाला आणि कालिंदीला धरून ठेवतात आणि मग ते सोडतच नाही. खूप प्रयत्न केल्यानंतर मग ते सोडले जातात आणि त्याला म्हणतात की आम्ही हप्ता फेडू, तुम्ही जा, लग्नाचा विचारही करायचा नाही. तो काही जायला तयार नसतो. तेवढ्यात तिथे लीलाचा फोन येतो. लीलाला आजींनी सांगितलेलं असतं की फोन लाव, तुझ्या घरचे आलेले नाही आहेत अजून. फोन लावते तर बाबा तिला काही सांगत नाही, पण कालिंदी सांगून देते की आम्हाला साळुंखे खूप जास्त त्रास देत आहे आणि ती म्हणते ठीक आहे मी येते म्हणून. आणि तेवढं तिला एजे दिसलेलं असतात. एजे म्हणतात असं का तोंड पाडून बसलेले आहे, सांग ना काय झालं ते. मग लीला मनात विचार करते, एका गुन्हेगाराला दुसऱ्या गुन्हेगाराबद्दल काय सांगायचं ना. विक्रांतला घरामध्ये आणलेलं असतं आणि मग तो विश करून देतो विराजला आणि सरस्वतीला. आणि विश केल्यानंतर मग लीला तिथे जाते आणि लीला विचारते हे कोण आहेत, तर मग आजी इंट्रोड्यूस करून देते की हा सरस्वतीचा भाऊ आहे. आणि मग लीलाला थोडंसं सत्य कळल्यासारखं होतं. एजंटकडे जाते बोलण्यासाठी, पण एजंट म्हणतात सगळे पाहुणे आलेले आहेत, कुठं काय बोलायचं ना, तुला कळत नाही आहे का, थोडं नंतर बोलणार असं म्हणत असतात. पण तिला ते बोलायचंच असतं की काही झालं तरी. विक्रांतची बायको सरस्वतीला सांगते की मी प्रेग्नंट आहे आणि हे मग सरस्वती विक्रांतला सांगून देते की दादा तू बाबा होणार आहे. कळल्यानंतर तो तिला हक करतो आणि तेवढ्यात वरतून एजे आलेले दिसतात आणि एजे आलेले दिसल्यानंतर हा लगेच पळून जाण्याच्या प्रयत्नामध्ये असतो तो. मग तो म्हणतो की एजे आले तर आता निघून जायला पाहिजे. आणि एजे खाली आलेले असतात. इकडून लीला लगेचच त्यांच्या हाताला धरून घेऊन जाते आणि म्हणते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही इथून जाऊ नका. तेवढ्यात तिला रेवूचा फोन येतो आणि रेवू म्हणते की आम्ही येणार नाही, आजींना सांग म्हणून. परत ती थांबते आणि तुम्ही मला सांगितलं नाही असं बोलते. तेवढ्यात परत एकदा तिला फोन येतो, म्हणजे किशोरचा फोन येतो आणि किशोर बोलतं की तू जे काही आता बघितलंस, तुला विक्रांतची ओळख पटली ना, आता विक्रांत कोण आहे ते तुला कळलं ना, आता कोण कसं काय लपवत आहे ते, त्यामुळे तू आता लगेचच सांगायला जाऊ नकोस. ती म्हणते मला त्रास होते तर मी सांगणारच ना. तर मग तिला विक्रांत म्हणत असतो की आता तुला माहीत नव्हतं की असं असं आहे म्हणून, आता तुला कळलेलं आहे. अजून भरपूर गोष्टी आहेत की तुला अजून कळायच्या राहिलेल्या आहेत, त्यामुळे तू थोडासा वेळ घे असं म्हणतात. आणि ती परत एजंटकडे जाते. इथेच एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.